चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आता इथे केलं जाणार आहे. सो दोन्ही टीम सगळ्यांनी पुढे या प्लीज. सो या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण 1 वाजलाय रात्रीचे, त्याच्यामुळे सन्मान आता जास्त कोणाचे होणार नाहीत. खास करून आमचे विघ्नेश मडवी, जो आवाज आपल्या घनसोलीचा आणि जो आवाज आपल्या नवी मुंबईचा, अतिशय सुंदर असं समालोचन विघ्नेश मडवी यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. काल या स्पर्धेमध्ये सिद्दीक भाब यांनी, आज व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंडे यांनी समालोचन केलं, आपलंही दोघांचं मनपूर्वक आभार. आमचे तिन्ही पंच नासिर शेख, त्याचबरोबर पंच म्हणून गुरुनाथ पाटील आणि त्याचबरोबर शशी साटम, या तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली, त्यांचंही मनपूर्वक आभार. डीजे आदेश यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, डीजे आदेश तुमचंही मनपूर्वक आभार. 70 स्पोर्ट्सने काय टेलिकास्ट केले या स्पर्धेचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपणं, भर पावसात टेलिकास्ट करणं, या सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. भूपेश कराड आणि संपूर्ण टीम, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. खास करून आमचा ओम पाटील, ज्याने समोरचा जो कॅमेरा आहे त्या मचानीवर जाऊन या स्पर्धेच्या सगळ्या रील्स पोस्ट केल्या, सगळ्या व्हिडिओज काढल्या. एकदा ओम पाटीलसाठी, आमच्या या एडिटरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आज प्रत्येक कानाकोपऱ्यात इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचली आणि त्याबद्दल ओम पाटील तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटर्स, रोहिणी डेकोरेटर्स, आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर गोठिवली ग्रामस्थ, 40+ गोठिवलीतल्या सगळ्या टीम्स ज्यांनी योगदान दिलं, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच नारायण म्हात्रे, ज्या नारायण म्हात्रेंनी नेहमीच ज्या वेळेला या क्रिकेटच्या स्पर्धा या गोठवली गावात झाल्यात त्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं योगदान दिलं, असे आमचे नाना नारायण म्हात्रे, आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर SN ग्रुप आणि त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठान, निलेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, राकेश प्रतिष्ठान, या ग्रुपचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा आपण यशस्वी करू शकलेलो आहोत. आता दोन्ही टीमला विनंती करतोय, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करतोय, लवकरात लवकर पुढे या प्लीज. या सामना संपलाय, सगळ्यांना माहिती आहे कोण जिंकलाय आणि आता वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. सेल्फीज कृपया नंतर द्या, पारितोषिक देऊ द्या आणि सगळ्यांना घरी जायची वेळ देखील झाली आहे, उद्या आम्हालाही काम आहेत. सो पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला आपण सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर चा किताब इथे दिला जाणार आहे. त्विषा 11 डायघर या टीमचा खेळाडू आहे, ज्याने सर्वोत्तम कामगिरी केली. काल 3च इनिंग मध्ये सगळ्यात जास्त विकेट घेतल्या आणि सगळ्यात इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याने केली, एक सामना त्याने वाचवला. आशिष मेहरुल या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूने जिंकलाय. त्याच्या बिहाफ मध्ये जर कुठलाही खेळाडू असेल तर कृपया हा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. केतन मात्रे, आपला संपूर्ण संघ घेऊन या प्लीज. या फरदीन आशिष मेहरुलचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तुषार गावंड आणि सोहम पवार यांना विनंती आहे. बेस्ट बॉलर आशिष मेहरुल, 5 विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्यात, अभिनंदन. यानंतर पुढचा पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर. सगळ्यात चांगल्या कॅचेस जर कोणी घेतल्या असतील भर पावसात आणि खेळही तसाच चांगला दाखवला असा सिल्वर स्टारचा सूरजच्या बिहाफ मध्ये जर कोणी असेल तर सूरज केनेचा हा पुरस्कार बेस्ट फिल्डरचा त्यांनी स्वीकार करावा. या ओम, आपणच हा पुरस्कार घ्या. प्रितेश पाटील यांना विनंती करतोय. सूरज सिल्वर स्टार भिवंडी या टीमचा खेळाडू, ज्या सूरजने काय कॅचेस पकडल्या, लॉंग ऑफ रिजन मध्ये धावत जाऊन कॅचेस पकडल्या आणि खऱ्या अर्थाने आजचे त्याचे दोन्ही कॅचेस खूप चांगल्या होत्या आणि एक कॅच जो विनायक भोईरने टिपला तो देखील अफलातून कॅच होता. आणि शेवटी सूरजने 2-3 चांगल्या कॅचेस पकडल्यात म्हणून त्याला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार इथे देतोय. आता मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच कोण आहे? एकटाच आहे, नागेश वाडेकर, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. या नागेश वाडेकर, आपला सन्मान इथे केला जाईल आणि आपल्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपये प्रितेश पाटील, 5000 रुपये पाटील, ते 5000 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटील यांच्याकडून दिलं जाईल. संदेश मात्रे, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे.
टोटल 6,000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच संदेश म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक इथे दिले जाते. टोटल 6,000 रुपये. नागेश वाडेकर मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. नागेश कुठे जाऊ नका, इथेच थांबा. आता या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, दोन नावं होती. एका खेळाडूने 84 धावा केल्यात, एका खेळाडूने 97 धावा केल्यात. काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॅटर? 84 केल्यात म्हणून बेस्ट बॅटर देतोय. 97 केल्यात त्याला वेगळं पारितोषिक आहे. चला तर नागेश वाडेकर बेस्ट बॅटर या स्पर्धेमधला, ज्यांनी 84 धावा केल्यात. वेल प्लेड नागेश. अभिजित महाबदी आणि संतोष साठे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. बेस्ट बॅटर या एसएन ग्रुप आहे. या सगळे आहेत आपले एसएन ग्रुप म्हटल्यानंतर सगळे आहेत. ते इथे पुढे या कॅमेऱ्याच्या समोर. बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर एसएन आयकॉनिक स्पोर्ट्स कडून सोम पवार यांच्या माध्यमातून एक बॅट देखील इथे दिली जाते नागेश वाडेकरला. काय बॅटिंग केली आहे नागेश वाडेकरने. 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या आणि धावा चेस केल्यात. आता थोडंसं नागेश वाडेकरशी बोलूया, कारण आज चांगला इंटरव्ह्यू दिलाय नागेश वाडेकरने. पॉडकास्टमध्ये खूप चांगला बोललाय. व्यसनाधीन कोणी होऊ नका. अनेक जी लहान लहान मुलं व्यसनाधीन झालेली आहेत त्याच्या ग्राउंडवरचा किस्सा मगाशी तुम्हाला सांगत होता आणि त्याने पॉडकास्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. नागेश, जब आप खेल रहे थे 2 ओवर में महज 15 रन बने थे. मैंने कहा था जब आप बल्लेबाजी के लिए जा रहे थे कि नागेश वाडेकर और फरदीन है तो कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. वहां से कॉन्फिडेंस बिल्ड हुआ या फिर जिस तरीके से आपने अब तक खेला है टेनिस बॉल क्रिकेट की दुनिया में आपने अच्छी बल्लेबाजी की और उसके बाद अब जब यहाँ पर आप खेलने आए और उसके बाद जो पब्लिक का सपोर्ट था, तालियां बज रही थी आपके हर एक चौके पर, आपके हर एक छक्के पर, क्या कहोगे इस मैच विनिंग नॉक के बारे में? सर मैच के बारे में टूर्नामेंट बहुत अच्छा गया और फर्स्ट टाइम नाइट टूर्नामेंट रखा गया है. और सर मैं ये 12 बॉल में 15 रन था तो मैं यही सोच के कैलकुलेशन से खेल रहा था कि 12 बॉल में 45 का मैच है तो 6 6 मारना है मुझे. तो मैं वो हिसाब से कॉन्फिडेंस से दिमाग से रख के खेल रहा था कि मेरे को 6 ही 6 मारने का है. और सर जैसा 6 मार रहा था वैसा पब्लिक का एक सपोर्ट था, पीछे से आवाज़ कर रहे थे तो मैं उसमें और एक अलग तरीके से खेला था. उनका आवाज़ आ रहा था तो और कॉन्फिडेंस आ रहा था अंदर से. उनके लिए मैं, और पहली बात तो सर इतने रात को 1:30 बज रही है और इनका इतने पब्लिक है और उनके लिए थैंक्स बोलना चाहूँगा कि ग्राउंड पे इतना देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया करूँगा मैं. शब्द सुचत नाहीत, परंतु हा जो मुलगा आहे ना या खेळाडूवर सगळ्यांनी नजर ठेवा. अहमदभाई मीन क्रिकिल नजीरबाई एक चांगले जे यूट्यूबर आहेत त्यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच नागेश. असाच खेळत राहा आणि असंच नाव कमवत राहा. हा खेळाडू खरोखर एक वेगळा आवली आहे, कारण हा खेळाडू अगदी पाठीमागून झेले घेतो. हा खेळाडू मैदानामध्ये असला का त्याच्याकडून 2 धावा घेणं बॅटर त्याला कापारा फुटतो, तो कापतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये तो आजारी होता. रायगड प्रीमियर लीगमध्ये ताप असताना तो मैदानामध्ये उतरला. इथेही त्याची तब्येत अजूनही ठीक नाही आहे, परंतु तो मैदानामध्ये उतरला नाही. हाच तर सगळ्यात मोठा संघर्ष असतो जीवनामध्ये. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर या गोष्टी करायच्याच असतात. ऊन वारा पाऊस ताप येऊ द्या, तुम्हाला काही होऊ द्या, ज्यावेळेला क्रिकेट तुम्हाला बोलवतं वो बुलाती है मगर जाने का नाही. पण क्रिकेट जेव्हा बोलवेल ना तेव्हा नक्की या, कारण तुमच्या नावाची अशीच चर्चा होते. आता या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मी मगाशी सांगितलं सर्वाधिक जास्त धावा प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तो गेला की बाहुबली नाव पडल्यानंतर तो 4-4 षटकार मारायचाच मारायचा. असा सगळ्यांचा लाडका बाहुबली सुमित ढेकले मॅन ऑफ द सिरीज. नारायण म्हात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे वितरित करावा. एसएन आयकॉन स्पोर्ट्स कडून ही बॅट आहे आमचे सोम पवार. या सोम तुम्ही देखील या, कारण तुम्हीच या बॅट पुरस्कृत केलेल्या आहेत. तुमच्या हस्ते बॅट द्या. नारायण नाना आमचे ट्रॉफी देतील. सुमित ढेकले अभिनंदन. वेल प्लेड. मॅन ऑफ द सिरीज नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुमित ढेकलेने हा पुरस्कार इथे मिळवला आहे. सुमित, एवढी मोठी धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा आणि त्यानंतर प्रेक्षकांनी नागेश वाडेकरच्या बॅटिंगला दिलेला प्रतिसाद,
नक्कीच आमच्यासाठी हा अविस्मरणीय सामना आहे, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा नवी मुंबईमध्ये होते. ठीक आहे, काही वेळेला डिसिजन कधी आपल्या बाजूने लागतात, काही वेळेला विरोधात देखील जातात, परंतु क्रिकेट खेळ पाहता जो खेळ आतापर्यंत झाला या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल, आणि त्यामध्ये तुला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, काय म्हणशील? नक्कीच मॅन ऑफ द सिरीज भेटलं आहे त्याचा भरपूर आनंद आहे. आणि या मॅचला बोलायला गेलं तर त्यांनी खरोखर चांगली बॅटिंग केली आणि इथेच एक्सपिरियन्स काउंट होतं की ज्याला जास्त एक्सपिरियन्स असतं त्याला माहीत असतं की आपल्याला 2 बॉल कुठे डॉट करायचे आहेत हे नाही. यंगस्टर्स आहेत, शिकतील आणि मे बी हे नेक्स्ट टुर्नामेंटला जेव्हा भेटतील तर मे बी तसं त्यांनाही तसं आतून आलं पाहिजे की आपण आज मारा द्यायचं नाही आहे. तेच क्रिकेट आहे आणि व्हेरी वेल डन. चांगलं क्रिकेट, एक गेम ऑफ क्रिकेट जे बघायचं होतं, जे ऑडियन्सला जे पूर्ण दिवसात झालं नव्हतं ते आपण फायनलला बघितलं. सुमित, तू बॅटिंग करत होतास त्यावेळेला देखील एक जल्लोष होता प्रेक्षकांचा, कारण बाहुबली मैदानात खेळतोय म्हटल्यानंतर प्रेक्षकांना षटकार पाहायला आवडतात, परंतु नागेश वाडेकर ज्यावेळेला खेळत होता त्यावेळेला आवाज वाढला होता. तू विकेट किपर होतास. नक्कीच जेव्हा अशी क्रुशल मॅच होते ऑडियन्सचा सपोर्ट नेहमीच असतो. इथेच नाही सगळीकडे आहे आणि जिथे जिथे सपोर्ट्स आहे तिथे नक्कीच बॅट्समनला एक वेगळा पंप भेटतो की आपल्याला चांगलं क्रिकेट म्हणजे चांगलं रन्स करायचे आणि तेच त्यांनी केलं आणि त्याच्या टीमला त्यांनी जिंकवलं. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सुमित. वेल प्लेड, खूप चांगला खेळ केला. मित्रांनो, 2 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा होती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 दिवसामध्ये आपण या फॉर्मॅटमध्ये पहिले ठरवलं होतं की 2 गाव 1 संघ अशी क्रिकेटची स्पर्धा खेळवावी आणि 8 टीम ऑल इंडिया ओपन स्पर्धांमध्ये खेळवाव्या. आम्ही या स्पर्धेचा ड्रॉ केला. 1 संघाने वेळेवर एंट्री कॅन्सल केली. त्यानंतर रत्नागिरीची टीम आम्हाला मिळाली. नानाने एका शब्दावर खेळण्यासाठी होकार दिला. अमोल म्हात्रे सरांच्या बाबतीत तर मी मगाशी सांगितलं की हा माणूस जेव्हा जेव्हा मी फोन करतो, कुठलीही स्पर्धा असो नवी मुंबईमध्ये ऑल इंडिया ओपन, अमोल म्हात्रे सर नेहमीच एंट्री करतात. पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की 16 टीम नॉकआउट बेसमध्ये या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तर नक्कीच पुढच्या वर्षी सगळ्यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी या, कारण अशी स्पर्धा खरोखर एवढी मेहनत लागते. परंतु ही मेहनत करत असताना गेले 15-20 दिवस आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत SN ग्रुपचे, तुम्हाला माहितीच असेल, आमचे माजी आमदार, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे पहिले आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा 4 ऑगस्टला वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त संदीपजी नाईक साहेब यांनी एक आव्हान केलं होतं की हा वाढदिवस म्हणून साजरा करू नका, तर सेवा दिवस म्हणून साजरा करा. आज आसाममध्ये महापूर आलाय, अमरावतीमध्ये भरपूर पाऊस पडला, तिथे एका गावाला फटका बसलाय. आज नवी मुंबईच्या प्रत्येक गावामध्ये हा वाढदिवस म्हणून, सेवा दिवस म्हणून आम्ही सगळ्यांनी साजरा केला. सगळे कार्यकर्ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी होते. कोणी फळं वाटप करत होतं, कोणी अन्नधान्य वाटप करत होतं, कोणी रुग्णांची सेवा करत होतं, त्याचबरोबर कोणी विद्यार्थ्यांची सेवा करत होतं. अशाच परिस्थितीमध्ये आमचा एक कार्यकर्ता, SN ग्रुप आणि त्यातल्या त्यात राकेश प्रतिष्ठान गोठिवलीचा कार्यकर्ता, यांनी एक निश्चय बांधला. संदीपजी नाईक साहेब यांना क्रिकेट आवडतं, ते स्वतः काउंटी क्रिकेट देखील खेळून आलेले आहेत, इंग्लंडमध्ये जाऊन देखील त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. त्यांचं ज्या गोष्टीवर प्रेम आहे, मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटची स्पर्धा आपण का ठेवू नये? तर ही स्पर्धा डेमध्ये न ठेवता आपल्या गावातल्या मैदानावर, इर्ती क्रीडांगणावर काही फ्लड लाईट्स आहेत, त्याच्यामध्ये अजून फ्लड लाईट्स आपण वाढवणं गरजेचं आहे आणि मग एक डे नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा व्हावी, असा प्रामाणिक प्रयत्न ज्या माणसाने केला, तो माणूस आमच्या जवळचा मित्र. पैसा खर्च करायला हा माणूस कधीच मागे पुढे पाहत नाही. खिशात जर 100 असतील तर त्यातले 90 खर्च करेल, 10 रुपये स्वतःजवळ ठेवेल असा माणूस. आणि या माणसाचा जर सन्मान आज झाला नाही तर हे क्रिकेट अपुरं आहे. आणि नक्कीच आपण सन्मान करणार आहोत निलेश पाटीलाचा. मी विनंती करेन सगळ्या ग्रुपला, सगळ्यांनी हा निलेशचा सन्मान करावा, कारण या माणसामुळे क्रिकेट जिवंत आहे गोठिवलीचं, आणि या माणसामुळे एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा इथे संपन्न झाली. या स्वराज सगळी टीम, सगळ्यांनी निलेशचा सन्मान करणं गरजेचं आहे. मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन, स्पर्धा आवडली असेल तर निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. आमच्या निलेशने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आणि खरोखर ही स्पर्धा यशस्वी झाली आहे, याच्यामध्ये शंका नाही. अभिनंदन निलेश पाटील. असाच पुढे जात राहा, सगळ्यांना पुढे घेऊन जात राहा. सगळे हे जे तरुण कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत आणि असंच काम करत राहा क्रिकेटच्या प्रती. यानंतर या स्पर्धेतला उपविजेता संघ शितलाई कुनकाई, विक्रोलियन स्ट्रायकर विटावा या 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन तुमचा सन्मान इथे केला जाईल. उपविजेता संघ ठरलाय शितलाई कुनकाई विटावा, विक्रोलियन स्ट्रायकर. अभिनंदन.
आकाशजा आणि सगळेच खेळाडू तुम्ही देखील खरोखर खूप चांगले खेळलात या स्पर्धेमध्ये. सोपं नाहीये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदापर्यंत जाणं. चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. वेल प्लेड बॉयज. यानंतर आज की रात टीम त्विषा 11 टाइगर के नाम या अभिनंदन. त्विषा 11 टाइगर, केतन मात्रे, तेजस पाटील यांना मी खास करून आमंत्रित करेन. युवा उद्योजक आहेत तेजस पाटील आणि त्यांचा संघ. शेवटपर्यंत हा संघ लढला आणि काय सामना फिनिश केला नागेश वाडेकरने. सो टीममेट्स लवकरात लवकर या. अहमद भाई, केतन, फरदीन तर इथेच आहे. सगळ्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. अभिनंदन. तेजस पाटील आपले सगळे कार्यकर्ते घेऊन या. अभिनंदन तेजस, खूप चांगला खेळ तुम्ही केलाय. त्विषा 11 टायगर, त्विषा म्हणजेच तेजस पाटील यांची कन्या आणि त्या मुलीच्या नावाने त्याचा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतो आणि ही स्पर्धा यांनी गाजवली आहे. केतन मात्रे, वेल प्लेट. केतनच्याही गोठवली गावामध्ये भरपूर चाहते आहेत आणि केतनचा आणि त्याचबरोबर तेजस आणि त्यांच्या संपूर्ण मित्रांचा सन्मान इथे होईल. अभिनंदन. ही टीम या वर्षी हे जिंकलेले आहेत. वेल प्लेट. सुशील पाटील आपलं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून ही संघबांधणी करत असताना. आणि तेजस पाटील तुमचं देखील कौतुक. अप्रतिम खेळ तुम्ही सगळ्यांनी दाखवलात आणि शेवटी एक भव्य विजय तुम्ही या स्पर्धेमध्ये मिळवलाय. सो आपण कॅप्टनच्या बिहाफ मध्ये मॅनेजरशी बोलूया. या अहमद भाई, थोडंसं तुमच्याशी बोलूया. सो अहमद भाई, कैसा लगा आपको ये प्रतियोगिता खेलते हुए? हालांकि अंडर फ्लड लाइट्स, मैंने सुमित से भी पूछा जब उससे मेरी बातचीत हो रही थी. ठीक है, होता है अंडर फ्लड लाइट, जब आप खेलते हो थोड़े से डिसीजन ऊपर नीचे होते हैं, लेकिन कुछ अच्छा करने का प्रयास हमारे नवीन द्वारा हमेशा होता है. और इस प्रतियोगिता में खेलते हुए आज आपके चेहरे पर जो स्माइल है, आपकी टीम यहाँ पर जीती है, क्या कहना चाहोगे? फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स ऑर्गेनाइज़र को. इतना अच्छा टूर्नामेंट था, नाइट टूर्नामेंट था, बहुत अच्छा लगा और सब लड़के लोग ने भी अच्छा परफॉर्म दिया. और टीम को एक मतलब अभी 2 महीने से हम लोग कंटिन्यू खेल रहे हैं, किधर परफॉर्मेंस किसका हो नहीं रहा है. मतलब ये टाइटल हम लोग के लिए थोड़ा इंपॉर्टेंट था. 2 महीना हो गया लेकिन कोई बड़ा टाइटल आया नहीं था, तो ये टाइटल हम लोग के लिए बहुत इंपॉर्टेंट था थोड़ा. मैं कांग्रेस बोलना चाहता हूँ नागेश को, जो अच्छा परफॉर्म किया, और बॉलर लोग ने भी अच्छा परफॉर्मेंस दिया सर. थैंक यू. अगले साल अगर ये टूर्नामेंट का अनाउंसमेंट होगा तो आपकी टीम खेलेगी? इंशाल्लाह हम खेलेंगे. थँक्यू सो मच अहमद भाई मीन. हे होते अहमद भाई मीन. सगळ्यांनी मेहनत घेतली. चुकीने जर कोणाचे नावं राहिली असतील तर नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. खास करून 70 स्पोर्ट्स कौतुक आणि मनपूर्वक आभार, ज्यांनी अप्रतिम टेलिकास्ट केलं. पुढच्या वर्षी आपली नक्की भेट होईल भाई चषकामध्ये परत एक वेळा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री.